काय आलं पेपर मध्ये आज? तुला वाचता येते का? मला वाचू दे. त्याला वाचता येत नाही काही नाही सुचित्र पाहतो डेपुटी मला सांगतो वाचता येत वाचता येत नाही म्हणजे त्याला वाचता येत नाही का? ए. काही कसं म्हणतो? काय शाळा शिकलाय तो काय याचा काय 4थी पाशी असं गपस ना? मग त्याला वाचता पहिलीचे येते. पोर आहेत की सुद्धा वाचता यायचं नाही त्याला ते म्हणतो 4थी पाचशे कोणाला? मला दाखव वाचून बाकी वाचता येत नाही जाल्याला? कोण? झाल्या बा वाच रे. असं कसं काय होईल? येडाय काय एवढ्याला मोठाल्या जाल्या इतका हुशारीन मोबाईल चालवतोय तो. बजन मतद संस्कृत राष्ट्र. नीट वाच नाही का म्हणून हटकून करतो. नीट वाच ते वरचं वाच बरं काय कुठं करतोय? ते वाच बरोबर कमांडरच्या तिथे पुढे चालू कर. ये हा? आवलंय ते वाचता येत नाही त्याला? माहिडी अहो नुसतं म्हणायला 4थी पर्यंत दाखला झाले काय झालं झाले त्याच्या? इथे इथे झाले इथे इकडे ना इथे त्याच्या गावातला ग्रामपंचायतचा आमचा एक माणूस अडाणी आहे. कोण? मी आडत नाही 4थी पाशी. वाच बरं हे काय? काय तसं नाही दिसत मला. हं. परंपरी ती याची येड पाठवाहनाच्या पारंपरिक पार करायला लागला. हे काय पुढचं? खरं येतं का नाटक करतो तू? हो नाटक नाही मी अहो, डेपुटी तो शाळेत फक्त म्हणायला 4थी पर्यंत दाखला पुढं पुढं गेला तो शाळेत कवा आलाच नाही सुकड्या खायचा आणि लगेच तो ह्याच वर्गात होता ना? हा. अरे अरे गप बस, थांब, हे थांब. हे मला वाच. येतंय. हे वाच बरं. हे वाच बरं. वाचता येत नाही काही नाही त्याला नाटक करायला वाच वाच नीट वाच. लांबून दिसत नाही मला. डोळ्यात घालून देतो का प्रतिस्पर्धीन मध्ये अरे 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 बेकार अवस्था आहे गड्या. अहो, डेपुटी प्रतिस्पर्ध्यामध्ये पारंपरिक प्रतिस्पर्ध्यामध्ये द्वंद्व म्हणायचं होतं मला. चाल्या. त्याला अरे तू ही बायको शिकली पोलीस भरती करती आणि तू 4थी त्या बाईची कमाल मानायला पाहिजे. तिला काय माहिती याला वाचता येतं की नाही का वाचलं येणे की नाही? मी म्हणलं नाही का ते आता मी अरे वाचलं अरे नाही अरे का? मी म्हणतो जाल्या शिकलेला आहे. जाल्या शिकलेला आहे मी म्हणलं. अरे आडानी गोळ्या तुला लहानपणी शाळा शिकला नाही तू? शिकलो होतो डेपुटी. म्हणूनच याची बायको येड्यात काढते राव याला. मग काय? हा म्हणूनच येड्यात काढते हिशोबाला. याला हिशोब येत नाही म्हणून त्याची बायको आमच्या घरी पैसे न्यायला पाठवतो. कोण? मला येतो हिशोब. काय हिशोब येतो तुला? विचार काय काय करतो येतं मानलो. हा काय येते ना पाहिलं ना आता. हिला काय करणं? कितीच कर मग सांग ना मला. सांग कितीच करू? काय करू? बरं मला सांग 30 हा 35 आणि 15 किती रुपये झाले? 30 परत 35 35 हा सांग ना. काय ह्याचं काय डेपुटी त्याला काय येत 55. हा 55 तुला 55 झापडे आणायला पाहिजेत नालाय का? बघा तुमचं अरे अरे लागलं लागलं बी का? मला. नाही तुला आहे ना 55 झापडी टाकायला पाहिजेत. बस अरे तुम्ही 30 आणि 35 किती? मग तिकडं उद्या करा. अरे आडाने आईला काय खरं नाही. आईला येडच राहिलं भाऊ. काय खरं नाही भाऊ. लय शान समजित होय स्वतःला लागले मला सांगायला. लव लव वाचितोय धडे. लव वाचून तवर शिक्षक झालाय का कुठं मास्तर झालाय मला बोलतोय. अहो कुणावर एवढं तंतन करायला लागलाय तुम्ही? काय झाली तुम्हाला? काय म्हणजे ते श्यामे आणि डेपुटी ते पारावर बसलेत. माय हेंगल घेतली त्यांनी. काय झालंय नीट सांगता का मला? उगाच तंतन करू नका. काय म्हणजे मी पारावर गेलतो. श्यामे आणि डेपुटी समोर बसले होते असे आम्ही पारावर. हा. आणि श्यामे पेपर वाचत होता. मी हिसकून घेतला पेपर. मी लागलो वाचायला. ते म्हणलं तुला वाचता येत नाही. मग त्यांनी काय खोटं बोलले? खरंच आहे ते. तुम्हाला कधी वाचता येतंय? येडी का काय? मला वाचता येत नाही काय? काय येतं वाचायला? शाळा किती झाली तुमची? 4थी. मग 4थी ते जुन्या काळात झाली माहिती. 4थी ना 15वीला भारी होती माहिती का तुला? त्यांनी काय सुद्धा चुकीचं बोललेलं नाही. ते बरोबरच बोललेत. काय बरोबर बोलले तुम्ही? त्यांच्या सारखीचे राव ठुसक्या तोंडाची. तुम्हाला मी किती वेळा म्हणलं शिका. तुम्ही शिकला का? कोण? तुम्ही. ते नका सांगू मला नाही. आणि ती श्यामेला शाळा शिकलाय का? अरे शाळा शिकायचा शाळेचं ढोंग करायचा. दप्तर उचलायचा. तुला सांगतो बरं का पारे. दप्तर उचलायचा कसा निघायचा आणि मस्तपैकी नादाडीने जाऊन बसायचा पोरींना तिकडे घेऊन जांभळं खात. अहो पुरीना घेऊन बसायचं पण त्यांना लिहिता वाचता तरी येतंय. तुम्हाला काय येतं त्यातलं? हा काय येतं म्हणजे मी रेग्युलर शाळा शिकलोय. मला सगळं येतंय. येतं की. नुसतं प्यायचं, गावभर फिरायचं, चिकन मटण अंडी खायचं. त्याच्याशिवाय काय येत नाही तुम्हाला? अरे माझा तुझ्या नवऱ्याचा अपमान झाला. तुला काय वाटत का नाही माय अपमान झाला म्हणून? त्यांना समजून सांग ना तू. मी समजून सांगू का? मग
चला आता निस्तराव तर लागणारच आहे मला. आणि ते डेपुटीला बी सांग. डेपुटी म्हणले मला हिशोब विचारित होते. लय गणितात त्यांनी पीएचडी केली आणि मला लागले सांगायला गणिताचा हिशोब. चला तिथं गेल्यावर मी बघते हा, नका चल. हिथूनच लय बोलू. डेपुटी वाघिणीवाणी ना, पाडकर, चल. झाला हा, बघ सुरू. चल. झाला बा सुरू ह्यो जगून बी द्याय ना आणि काही तो नावची वाडीचा समुद्र होतो का काय बघ, वाघिणीवाणी पाडकर. काय नाही काय आलं? काय झालं? काय हो डिपुटी आणि तुम्ही शामभाऊजी माझ्या नवऱ्याला काय समजाय काय लागलंय तुम्ही मला सांगा बरं जरा. हा, हा? काय झालं काय बोललोय आम्ही? काय बोललं म्हणजे मग मला पाराव घेतली नाही का हिंगल तुम्ही? हा? त्यांना का तुम्ही नाव ठेवायला लागलाय? तोंडावर धडधडीत तुम्ही नाव ठेवायला लागलाय. ओ रुपाबाईने तुम्ही ऐकून तर घ्या. मी हातात पेपर होत त्यांनी हिसकून घेतला म्हणणार जालो तुला वाचता येत नाही कशाला हिसकू पेपर. कोणाला? मला येतं वाचता. येते मग आम्ही म्हणलं वाच. हे झाल्या तुला बायकोला घेऊन आला काय रे तू आडणीच नाही ते का काय कुठं? कुठं शिकलेला आहे तू कुठं आडानी? हा, वाचता येते तुला 2 वाक्य वाचता येणार तुला आणि काय खोटं बोललो आम्ही? बघितलं का कसे घेते हिंगल? अरे काय नागिनीवाणी घरी नसते फास फास करते काय येतं बोल ना. बोलते ना मग. ओ इकडे या, डिपुटी पाऊस आला, इथे या, या, इथे या. हा या मग, सांगा, काय झालं? या, काय गं, पाण्या पावसाचं झालं तो आडीला बा वाटतच आम्हाला. काय मी आडीला काय? हा, आणि बोला आता काय आहे? काय म्हणजे लय मोठा विषय सांग. हा थांबा मी बोलते. तुम्ही माझ्या नवऱ्याला अडाणी कस काय म्हणला? मला माहितीये माझा नवरा अडाणी आहे, त्याला लिहिता वाचता येत नाही, ऐ. तो बावळटपणा करतो, सगळं मला माहितीये. अरे बाई घालायला आली का काय करती? मला वाचता येत नाही का काय? माय इज्जत घालते का? मग नाहीच वाचता येत ना तुम्हाला. कुणाला? तुम्हाला पुनरावृत्तीला पार करीत होता अरे, मगाशी. काय तू आम्ही अडाणी नाही म्हणलो पण अडाण्यासारखा वाचित होता म्हणून अडाणी म्हणलो आम्ही. आडर नाही म्हणजे शाळेत फक्त दाखला दिला होती त्याचा का शाळा शिकलाय तो. अय, मला आडानी बिडानी अजिबात नाही म्हणायचं. काय संबंध आहे तुमचा आडानी म्हणायचा? झाल्या तुला याची लाज वाटायला पाहिजे. आपल्याला लिहिता वाचता येत नाही तो आमच्याकडे भांडायला चालला होय. ए, हा? अरे बोल पण ना. तुम्ही कसं काय चार चौघात असं बोलू शकता माझ्या नवऱ्याला? चार चौघं कोणी हा? नव्हतो. दोघंच होतो आम्ही. आम्ही दोघच होतो तिघ आणि तिघ काय वेगळे नाहीत. ह्यो रोज आमच्या नावाने खडे फोडतोय रोज आम्हाला शिवे देतो यो. कोण? हा मग तुम्ही म्हणून चांगलं त्याचा- बोलले तू बायकोला घेऊन आला होय रे. काय चांगले काय बोलले? अहो त्यांनी बदला घेतला त्याचा. काय कशाचा असा? बदला? हा. डेपुटी, अवघड आहे. बदला घेतला कशा- तुम्ही कशाचा नाही. बदला? हा कशाचा म्हणजे त्या दिवशी तुम्हाला मी माग राखलं नव्हतं का त्याचा? हा बघ, ना? मा तू- पारी निवळ तू केली. गुराखला म्हणून मी तिथं आता सगळ्या गोष्टी घडून आणल्या. तुझ्या कानसाला टाकायला पाहिजे गड्या आकलीचा पात्याने. रूपाताई काय नवऱ्याची बाजू हे तरी कळायला पाहिजे तुम्हाला. मला सांगा तुमची 12वी झालेली आहे. हा? तिची 4थी झालेली त्याने हिशोब तर यायला नको. कुणी? काय येत? हा? कुणाल? त्याला हिशोब येतोय मग बरं सांग. थांब हा. बरं सांग बरं मग कशी विचारला सांग. काय? 30, 35 आणि 15 किती? 30, 35 आणि 15. हा. लगी सांगतो पारे. 4थी पाशी हम्म. 30, हम्म. 35, 36, 37. हा ना हा 37. एक घरी जाऊन त्याला 37 वेळा खाली हाताखाली हाना काढा. अहो, आणि बा का सांगायला माझी लागला लाज काढायला लागला तुम्ही हा? चार चौघात आता? अरे हा? एवढी बाई 30 आणि शिकलेली 35, 35 आणि 2, 36. वा 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 तुम्ही तर माझाच गुरु निघाले. हा मी तर भांडाय आली की तुम्हाला सगळं कळतंय म्हणून. काय नाही हो मीच सगळं बघती. हिशोब पण मलाच करावा लागतोय. कोण आहे? मी करतोय हिशोब. नाद न करू का रुपाताई, आपल्या मला हिशोबाचा? सांगा गावातल्या गावात झालं शामराव खरंय. पण जरा मला सांगा आता ह्यो नवरा बायको जर एखाद्या सासरवाडीला गेले एखाद्याला पै पाहुणे बसले आणि झाल्याला एखाद्या हिशोब विचारला आणि झाल्याचा अडाणी पण जर उघड पडत चौकोनात जाणार आहे. मग दोघं नवरा बायको हा. काय नवरा आहे काटा खडगणीच सोडी तर मी तिथं आतापर्यंत तुला अडचण आली हिशोबाची कधी अडचण आली का सांग. पण जर 100 रुपये दिले तर मी बरोबर उरलेले 5 रुपये आणून देतो तू नव्हतं माग तुला. मग पक्का अहो हिशोब आहे. तुम्हाला फक्त 100 आणि 95 ह्याच्यातला फरक कळ ना. तुम्हाला 5 रुपयाचा फरक कळ ना. हा? 5 आणि रुपयाचा सांगताय काय? सगळा हिशोब मी करते. तुम्ही काय करता हो? हे खरं आहे बरं का. हा? हा. अहो ही बाई आहे म्हणून काय याचा डोळे आता हाणताय परपंच मला, चाललाय. हा? नाही तर ह्यो परपंच याचा आहे ना वाऱ्यावर अक्षर उडत गेले असते याचे. कस आणि काय? हे बघा अजून बी वेळ गेलेली नाही. ज्याला सुधर बरं का 2 अक्षर शिक. याला कुठेतरी घाला शाळेत. अरे मोठे येवळ ना या माणसं दरची गावात सांगत येते मला वाचता येत नाही म्हणून. काय खोटं बोलतात ते? त्यांच्या पुढे मी भांडायचं आले होते पण ते त्यांनी बोललेलं सुद्धा तुम्हाला सांगाय ना. काय बोलू मी त्यांना? काय? हा? माझीच आबरू काढायला लागले ते. बरोबर आहे. याला कोण शाळेत घेईन आता. कोण शाळेत पण शाळेची तुला सांगू हा. शामराव शिकलं पाहिजे. आज शिकलं या पाहिजे. बाईची चव जाईन का नाही. मग नाही का रात्री शाळा भरायची. हा? म्हणजे जे वयस्कर झाले त्यांची शाळा असायची संध्याकाळी शाळा रात्रीची यायची. शाळा भरायला भाऊ परत चालू केली असती. यो विद्यार्थी पळून लावून दारू पिऊन येऊन रात्रीची जी वेगळी शाळा असती. शिक्षकाला बघ, बरं. बघ कशी पाणी करते माणसं आणते बघितलं का हे हा, करते हा, ते. हा. आता लय टाळ्या मारचाल डिपुटीला. हा? तुम्ही पण त्यात प्यायला असता हे जर विसरू नका. तुम्ही पण रोज लिजम खेळत येता दोघं हा, तू सोबतच. हा? तू काय सांगत लेजिम खेळत नाही
माझ्यासोबत. हे बघा तुम्ही आहे ना नवरा बायको आहेत ना बरं का कशावर भांडत नका जात जो रूपात एक काम करा एखादा गुरुजी बघा हा. नाही तर एखादं कोणतरी शिक्षक त्याला ट्युशन लावा आणि त्याला निदान आहे ना 100 पर्यंत आकडे आणि निदान अबकडे तरी येऊ द्या अक्षर वाचता. अहो डेपुटी शिक्षक कशाला लावायला पाहिजे रुपा वहिनी एवढे शिकलेले आहेत, स्वतः पोलीस भरती तयार करतात ते शिकू शकत नाही का? माझ्या डोक्यात रूपाताई एक काम करा तुम्ही त्याचे क्लास घ्या चालू करा. कोणाची? आता त्या क्लास घ्यावेच लागतील माझीच आबरू निघायला लागली इथं. चला तुम्हाला शिकवते अ ब क ड काय ना काय. का नाही असं शिकव ना पारे, असं शिकव ना. या श्याम्यापेक्षा मला आहे ना दोन नाही एक मार्क कधी जादाच पडला पण चला बघते मी पेपर लागला त्यांच्यावरती गुरकायला कुणाला? स्वतःला तर काही येईना. शिकव मग तू चल. चला दिवाळीच्या आधी 6 महिने घेऊ आपल्या. हा जा. आणि तुम्ही मग माझ्या नवऱ्याची इज्जत काढायची ना कमी करा नाही तर एका दिवशी मी तुमची इज्जत काढीन. ए आडाने बिडे नको हा. म्हणतात. जा रे जा. चल. हाडानी म्हणतात. चला पण लवकर. ए, परफ्यूम! तुम्हाला काय येते ते मला दाखवा बरं. मला? काय येतं हा ये बघ. हा अजून आणि आणि म्हणजे आणि आहे का तर आ ये आणि त्याला ह्याला काना कोण द्यायचं हा काय हा एक येत नाही 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 ते डिपुटी आहे आणि श्यामभाऊजी बोलले ना ते खरंय तुम्ही त्याच लायकीच आहे तुम्हाला काहीच येत नाही आणि हुशार काय मारताय मला लय वाचा येतं काय येतं हो तुम्हाला वाचायला गप आहे. आमचे पुंडे गुरुजी काय असे नव्हते शिकित. कोणचा पुंडे ते बी पुंड्यासारखाच होता काय की नाही हा. नाही ते प्रेमाने सांगायचे माझ्या हात धरून मला म्हणायची अशी अर्धी वाटी काढ मग इथून अशी अर्धी वाटी काढ मग होत हम्म अशी असं शिक असं मास्तर नाही भाऊ. हा हात धरून शिकवला म्हणून तुम्ही शिकला नाही 2 पेकटा दिला असता ना लाता मग तुम्हाला कळलं असतं शिकायचं का नाही ते मग आता मी तुझे नाव काढून दाखवू का डायरेक्ट तुझे नाव काढतो. काढा नीट काढा काढा की काय पारू का रुपा काढू. तुम्हाला माझं नाव सुद्धा आठवू नका आता मी लाडाने पारू म्हणतो एक रुपा नाही का मग. जी काढायचे ती काढा मला फक्त कळलं पाहिजे आणि तुम्हाला येतंय का नाही आधी ना नाव काढतो मी हा. बघ अरे देवा झाला का नाही रुपा. अहो रुपा नाही रप्पा झालंय ते कस काय रापा ही काय काच रापा अहो ह्याला उकार कोण द्यायचं उकार हा, उकार तो मात्रा झाला हो मग काय करू ह्या माणसाचं मला कळना मला लय भारी काढता येते का काय जाऊ दे ते नाव आहे ना जाऊ दे मरू दे मी आता बघ किती भारी काढतो. नाही नाही तुम्हाला ना मग खोडू 1 मिनिट थांबा तुम्ही कसंही करत नाही म्हणून बघत. ए जालिंदर कर पटकन अयो आवाज जाल्यानंतर कस काय जालू म्हण ना. इज्जत दिली ती बघा नाही तर जाल्या म्हणलं असतं मी कोण आहे आजचे दिवस मास्तरी हा आजच्या दिवसात की नाही मग? रोजची मास्तरीन रोज 1 तास मी तुम्हाला आरुतुरूच बोलणार तुम्ही माझा विद्यार्थी ए. आणि मी तुमची शिक्षिका काय शिक्षिका. हा ती बी म्हणा आहे ना ल्या आता मी ल्या ना मला काय येतो ते लिहू ना. हा काय येतं ते दाखवा मला कधीच आहे माणसाला कधी कळायचं म्हणून तो लोक नाव काय आहे हे हा मी ना पहिलीला गेलो तर तेव्हापासून शिकलेलं आहे. काय आहे ते सांगा आधी मला ते काय काढलंय ते ये पिपळाचं पान मध्ये बाण. अहो तुम्हाला काही लाज वाटते का हे पिपळाचं पाणी हा मला हे बघ. मला मला येडं काढता हे बघ ना असं पिपळाचं पान मध्ये बाण वर पिपळ. हा मी शिकलेलं नाही ना तुम्ही अडाणी तसं मी पण अडाणी आहे ना अहो हे लव आहे लव हॅलो हॅलो तेवढं कसं कळतं हो लव काढायचं त्यात बाण काढायचा तेवढं बरं शिकलाय तेवढं बरं अक्कल आहे तुम्हाला हा डोळ्यात बोट घाली ते काय मला शिकायची. ए झाल्या बस खाली बस नंतर असं फट बस पटकन बस कर पटकन काय करू लिह पटापटा लिह मी सांगते 1 2 लिह तुला तिथं हिशोब विचारलं तर हिशोब आहे ना तुला कोण हा? नाही 1 2 मला 50 पर्यंत येते. म्हण 1 2 हा म्हण 1 2 3 5 8 4 कुठं फिराय गेला का
हा म्हणलोय ना मी आता. चल चल फिरायला गेला का? अरे आणू ना. हा? सांगितलं का लक्षात म्हणतो नीट म्हणा मग. 1 2 3 म्हणायची काय शिकाय तुम्ही तर रोजचं तुमच्या तुम्ही पळू नका. जर सापडला ना तर लई चुपीन. लवकर थांबा. मला पळू देऊ नका. एक तर मी चप्पल सुद्धा घातलेली नाही. काय हो हा पळाय काय झालं तुम्हाला? लय मास्तरी नको हो, तवा लागले मला सांगायला तू मास्तरी होऊन. ओ त्या श्याम भाऊजीनं डिपुटीने तुमची पाक आबरू काढली. काय येत नाही म्हणून सांगितलं हा? त्यांनीच मला सांगितलं की तुम्हाला शिकवायचं म्हणून. तुला माहितीये का माझी शाळा कमी सुटली होती माहितीये का? मी मास्तर धरून असा आपटीला होता तेव्हापासून मी शाळा सुटली माई. अरे लाज वाटली पाहिजे थोडी तुम्हाला. अहो मास्तर म्हणजे आदर करण्याची गोष्ट आहे ती माहितीये का? हा मास्तर मुळे आपल्याला विद्या डोक्यात शिरती. हा कशाला ती विद्या माझ्या डोक्यावर आणून बसते ती? कशाला ती विद्या डोक्यात घालते रे तू? ओ कोणती विद्या म्हणताय तुम्ही? पोरगी किंवा बाई नाही. मग अक्कल हाच आहे वय. विद्याला अक्कल म्हणतात. एवढं तरी अक्कल पाहिजे तुम्हाला कळायला. पण डोकं नाही ना तेवढं कळायला. डोक्यात नका हाणू लगेच छडी दिली सोडून लागले मला हाणायला. विद्या म्हणलं की पुरी आठवायला लागल्यात बाय आठवायला. त्याच्यामुळे तुम्ही आडाणी राहिलाय. तुला कोणी डोक्यात घातलं रे एवढं म्हणजे? तुमच्यामुळेच माझी आबरू गेली ना. म्हणून तर डिपुटीन श्याम भाऊजी म्हणले ह्याला शिकवा. घरचा मास्तर असून शिकणं होतं का? डेपुटीला सांगू तुम्ही समजून. चला तुमच्या पॅक्टातच लाद घालते. चला तुम्ही. हो डेपुटी तुम्हाला काय डोक्याचा बिकाचा भाग आहे का नाही? हे काय लावून दिला माग भुंगा? ए कानफडा टाकीन मा काय डोक्याचा भाग काढतो काय आलं? काय झालं म्हणजे? हाणू का? हाणा. आता रूपात आहे सांगितलंय हाणू का देऊ का पटके? कमून कमून हाणायचं पण. एक तुमचं अक्कल काढली म्हणून हा आणि दुसऱ्या हाना तुम्ही मला काय सांगितलं होतं की ह्याला शिकव म्हणून. हा मग काय शिकण्याचं लायकीचं हा? अरे काय? बायको शिकते कमी शिकणार आहे. काय एवढी मास्तरीन झाली काय? बसता टोला उठता टोला डेपुटी काय हिच्या आख्या खानदानीत मास्तरींची लाईन लागली होती का काय? त्या मेवण्याला विचारा तिकडे 2 म्हशी धुता ना त्याला नीट लागला मला लागला. म्हशी धुतो तुम्हाला 4 म्हशी जर घेऊन दिल्या ना तर 2 म्हशी तुम्ही इसरून येतात. तुम्हाला म्हशी सगळं नाही मोजता यायच्या. त्याच्यामुळे तुम्हाला शिकित होती ते. कोण म्हशी मोजायच्या सोप्या आहेत हा ना मला माहिती आहे ना. मला माझ्या 10 शाळा नेलं तर ते माग 7 घेऊन येत होता तू दुसरीकडे 2-3 पाठवून. आणि- मला सांगतो काढलंय ते काढलंय. काय काढलंय? काय काय हार्ट शेप काढलाय. हा. त्याला बाण काढल्यात. आणि करणं अजून काय म्हणतात? काय म्हणलं तुम्ही? पिपळाचं पान मधून बांध लव. पिपळाचं पान नाही तुझं आहे ना अशा बाण लावण्यात घालून म्हणायला पाहिजे तुला. नाकलीचा पत्त्या नाही काय नाही. बायको शिकायला लागली शिकायचं. मग तुम्ही कसं शिकत होते? हाणतात काय त्याला? हानते कशाला मी? मग? नुसतं असं करत होते. असं नाही सुट आणायची तशी तुम्ही सांगा नवऱ्याला कोणी हाणल का? ए काय रे त्याला कमाल घेतो मग आळ नाही घेत डेपुटी. पण विद्यार्थी म्हणून चोपलाय. बघितलं आहे ना चांगले. तसा काय हातात गावला नव्हता. हा. आणि झाल्या हे बघ तुला सांग का हे बघ आता रुपाताई शिकायला लागली तुला. रुपाताई कोण आहे? तू बायको नाही समजायची आता त्यांना मास्तरीन समजायचं. आणि तू विद्यार्थी आहे त्याच्यामुळे विद्यार्थीनी जर नाही आलं तर मार खायचा. कोणी नाही मी तिचा नवरा आहे एवढा मोठा खायसावानी. मी कस काय तिचं ती माझी शिक्षक होईन? नुसतं खायला येतं गचा खायचं आणि 10 वेळा पळायचं. रुपाताई तुम्हाला सांगू का आता ह्यो आहे ना माठ्या डोक्याचा विद्यार्थी झालाय. हा. त्या विद्यार्थ्याचं वय वाढून याची बुद्धी बी आता माठी झालेली. याला जर शिकवायचं असलं ना तुम्हाला प्रेमाने घ्यावं लागत. याला छडी टाकून द्या तुम्ही अशी खाली बरं का. फक्त पाठी घ्या आणि पाठीवर जालू भाऊ जालू बामा जालू बच्चा असं करून शिका तर ह्यो शिकत नाही तर ह्यो जाल्या ह्यो आहे ना 2 दिवसात पाठी फोडून टाकीन. कोण मला नाही शिकत डेपुटी. ती माझ्या डोक्यात बसलं पाहिजे ना. आता कुठं बसत लहानपणी बसलं ना आता बसन काय डोक्यात? हा हे बसत नाही मग लोक अडाणी म्हणल्यावर कसा राग येतो. आपल्या लोक अडाणी नाही म्हणले पाहिजे. आपल्या लोक हुशार बी म्हणले पाहिजेत. हा मग जर लोकांकडून जर तुम्हाला कौतुक करून घ्यायचं म्हणलं ना तर 4 शब्द तुम्हाला आले पाहिजे दादा. ज्याला आता कोणी येडं राहिलं नाही. जुने म्हातारे लोक सगळे इंग्लिश लिहिते. तू राहतो कोणच्या जमान्यामध्ये? आणि आता जर शिकलेला माणूस जर नसलं ना तर माणूस 2 मिनिटात येड्यात काढी देत त्याला. मी शिकला असतो डेपुटी पण इंग्लिश शब्द यायला लागली खासाखस. ऐक ना तो नशीब एवढं चांगलं आहे. तू अडाणी असून तुला बायको शिकलेली भेटली. ती माऊली तुला शिकिती तर 2 शब्द शिकून घे तिच्याकून. नवरा बायको आहे तुम्ही बरं का. उद्या तिला बी अपमान वाटणार आहे तो आणि तुला बी अपमान वाटणार आहे का जर आपण शिकलेलं नाही तर. फार विद्या आहे ना कोणाकून बी घेणं तुझ्यापेक्षा लहान पोराकून विद्याचं हे करून घे आत्मसात करून घे. गुरु हा लहान मोठा नसतो. बायको असू नाही तर लहान पोरगा असू आपलं शिकणं महत्वाचं आहे. त्याच्याकरता आहे ना बाबा शिकून घे. अडाणी राहू नको आणि तुला कोणी अडाणी म्हणणार नाही. हा चालते. कशी खोटं बोलले बघितलं का? काय? इंग्लिश शिकवती. आई कधीपासून इंग्लिश झालो.
तुम्हाला सांगतो रुपाताई, त्याच्या डोक्याला लागू नका. एक काम करतो, तुम्हाला एकच शब्द सांगतो, त्याला प्रेमाने शिका आणि प्रेमाने त्याला शिकायला घ्या. हो जा रे, चल जा. तिला आधी हे बघ चढ झाल्या. फेकून द्यायला तुला लाव. तुला सांगतो, तू जर 100पर्यंत जर एवढ्या महिन्यात काढायला शिकला ना, तर माझ्याकडून तुला आहे ना, माझ्याकडून तुला 2000चं बक्षीस. काय नको मला कशाला बक्षीस ते पण बिक्षीस. पिऊन. चला तुम्ही. रुपाताई एक इकडे का, त्याला आहे ना प्रेमाने शिका, त्याला हानू मारू नका आणि त्याला गोडीत घ्या. बघा तुझे काय 2000 रुपये देऊ नका. अहो तुम्ही लय झाले असतील तर अहो मला ते तरी शिकन त्यो, तुम्ही नका काळजी करू. काय 2000 रुपये देतो मी, तुम्ही फक्त त्याला शिकायला लावा. हा, ठीक जा प्रेमाने शिका फक्त, आदळ आपट करू नका. काठी ठेवा. हा काठी ठेवू तर फिरवलं, माझ्याकडे मारायचं. काठी. हा हा मला कळत नाही, रस्त्याने चालताना नीट बघून चालायचं. तुला खड्डे दिसत नाहीत का? घेतला हात मोडून गळ्यात, कोणाच्या हातात गळ्यात गेला? स्वतःच्याच ना. हा मग ज्याचा हात मोडून त्याच्यात गळ्यात पडन. पण मला काय म्हणत झालंय ते झालं, पण डेपुटीने ह्या वार्डाकडे लक्ष द्यायला पाहिजे का नाही? अरे रस्ता कसला झालाय माहितीये तुला? भर दिवसा माणूस सटकत पडत आहे त्याच्यावरती, आणि स्वतःच्या वार्डात कसे रस्ते केलेत एकदम कॉन्क्रीट. अरे वरून निधी आला तर डेपुटी इथं टाकते ना, मनाने टाकते घराची 7 बारे काढून. ओ बसा शांत. कशाला त्याची 7 बारे विकायला लावतो आणि तुम्ही काय येऊन जाऊन त्या डेपुटीचं नाव घेता हो? मला एक सांगा, आता पाऊस पडला, रस्त्याने खड्डे, चिखल, आता मी खाली बघून नाही चालले, टाकला माझा पाय ना, आपडले मी, त्याला डेपुटीची काय चूक आहे? बरोबर आहे, हातात मोबाईल असेल ना, हा. खाली कसं दिसत? मोबाईल घरीच होता माझा, मग मोबाईल फुटला नसता का? हे बघा. बाई जर रस्त्याने चालली ना, दाम 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 चलत रस्ता सुद्धा असा फाकत गप्प चलत. बसता का तुम्ही? हे बरं जाऊ दे, रिकामं. आपण चांगलं बोलतो, तिला वाईटच लागत. आता मला सांग, हात मोडा कोणाच्या गळ्यात गुतला? माझ्या. मग ती म्हणायचे ना, ज्याचा हात मोडून त्याच्या गळ्यात मग गुतल. तुमच्या गळ्यात दिला का मी घालायला? अगं म्हणजे तसं नाही, चांगलं सांगत होतो तुला की बाबा आपल्या वार्डात निधी आला, मागायचा, आपण रस्ता करून द्या म्हणायचं. अहो करतील ना ते, आणि केलाच होता तो पावसाने खराब झाला. रिकाम बडबड ना करून मी बरं सांगितलं ते- पायचा टाकला. ते जाऊ दे मरुदी, ते हाडकाला काय खावा लागत भरायसाठी. ए, शाम्या पायासूप पायासूप पायासू पायासूप जर घेतलं ना तुझं नाही, 10 दिवसात बरं होऊन त्यांची महिना लागायचा. तिचं माहिती का तुला? हा खरंच आहे. जुने माणसं बी माझा सांगतात. नवरा पण मला रोज फोनवर सांगतो, खात जा. पण काय एक 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 दिवस असं वाटतं आज जाईन उद्या जाईन. आता मला एक सांगा, 3 दिवस झाले तुम्ही रोज सकाळी माझ्या इथे येऊन बसतात, मला हेच ज्ञान देता, असं झालं तसं झालं. तुम्हाला असं वाटत नाही का घेऊन यावं माझ्यासाठी थोडस? अरे आणायचं मग डोक्यात येतं, पण विसरून जातो इकडे यायच्या हा. टाइम. तुला सांगू तू श्याम्या, माझा हात जा मला सांगायचा, हात पाय जर मोडे ना तर तू मला ना कच्चून मटन 3 दिवस झाले मी एवढंच ऐकू राहिले, तुम्ही निघा बरं आणि इथून. ऍपल निघा इथून. खावा लागत. नाही पण तू काळजी घे. हा, तू हा ते जायचं आम्ही आहे की आमचं नाही, बघू होय? जावा. बरं ठीक आहे. चल भाऊ हाकून चांगलं- देते तर चांगलं सांगतो, तू लोकाला पटत नाही. तर अहो, पण चल रोज तुम्ही तेवढंच सांगू राहिले, मला घेऊन या ना एका दिवशी. निघा. हाड मोडे ना तेवढंच खावा लागत नाही. हं? काय? तिने हाकलून दिला आपल्याला, आपण काही घेऊनच जात नाही तिला कावा. हा 1 मिनिट, फोन आलाय मला. कोणाचा? कोणाच आहे? हा घरून ये. बोल ना. अहो मी काय म्हणते, मला आहे ना ते पाया सुटलेच खाऊ वाटते माहिती का? पण ते चालू भाऊजींसमोर कसं काय सांगू मी तुम्हाला? नाही नाही. हा 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 एक काम करा, त्यांना पुढे जाऊ द्या आणि तुम्ही मागे या, त्यांना ना आणू सोबत. बर बर बर. हा 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 हा. काय रे? अरे सुरेखाचा फोन आहे, हा ते घरी काहीतरी राहिलं विसरून, तेवढं मी घेऊन येतो. आली काय सुरेखा तुही? कुठे गेली ती? घरीच आहे ना. तुला माहित नाही का? बरं फुलाचा वास घे, चांगला आहे. हा? चल ना येऊन पारावून काय होतंय? अरे अर्जंट आहे. चल. येतो ना मी पाराकडे. तू नाही, तू जाय पुढं, मी आलो. चल ना मग आता चहा पिऊ दिन मला आजचे दिवस. हा, मग तुला थोडं वेळ बोलतो मी, वेगळं काम आहे थोडंसं. तू ऐक ना, असं कमी अडवून करतो. तू आहे पुढे, मी आलो 5 मिनिटात. साधारण का चिकाट हे कवर चिकाट राहतो काय नाही, धुतल्यावानी साबणावानी करदार शिक पेस आल्यावानी मनाला हेला. चहा पाहिजे नाही मला एक. अरे गेला बुवा. काय ग सुगंधा, हाकलून दिलं आणि फोन करून पुन्हा बोलून घेतलं. अहो तुम्हाला एक सांगू का शामराव, मला आहे ना लय ते पाया सूप खावंसं वाटतंय, पण त्यांच्या समोर कसं म्हणू मी? सांगा बरं तुम्ही. हा. ते कसे करता तुम्हाला माहिती ना. तेवढं आहे बा. मग बरं मी काय करतो मग, घेऊन येतो आणि सूर्यखाला ना भारी बनवता येते एकदम. मस्त बनवा, आणि तिखट नका, मस्त त्याच्यामध्ये धनिया पावडर बिवडर टाकायला. एकदम अद्रक लसूण धना पावडर हळद एकदम भारी बनवतो. घेऊन येतो मी. किती आणू? एक 4-5 पायाचं आणू का? हा
4-5 पायाचा ना. चालतं मग मी घेऊन येतो. चालेल, हा? चालेल. हा. म्हणलं म्हणू नको मग. मी नाही म्हणत, तुम्ही नका म्हणू फक्त कोणाला. मीच म्हणत नाही. चालू भाऊजींसमोर मला बोलता नाही आलं. जावा पटकन घेऊन या, मला लय खावंसं हा वाटतं. नाही खाल्ल्याने बरं होईल लवकर. हा ना. आणि काय करतो गावरान अंड्याचा उकडा कुठे भेटतो का पाहतो. रोज 2 अंडे खायचे गावरान. चालेल, लवकर चालेल. बरं होईल. हा हा, सांगतो. चल येऊ का? लवकर या. हा हे बरं. आईला सुगंधा खुश होईन बा एकदम आता. सुगंधा अय सुगंधा सुगंधा आईला कुठे गेली कडे ही? अय सुगंधा आईला पाठीमागे काय ना. अय सुगू कुठे गेलती तू? किती आवाज देतो तुला मी? हा अहो मी तिकडे ते कामावरच होते. हे बघ तो यासाठी पाया सूप घेऊन आलोय आणि गावरान अंडे आहेत ना त्याची चटणी बी आणली छान एकदम करून. सूर्यखरा म्हणू नको बरं का. नाही. तिला मी खोटं सांगितलं म्हणलं एका मित्राला लागत आहे. अहो पण तिला सांगून द्यायचं ना. येडी का काय तू? तिला जर कळलं असतं तर ती कसं आहे, ती बाया माणसं तुला माहित नाही का? विनाकारण डोक्यात वेगळं खोळ असतं अहो संशयाचं. पण ती माझी मैत्रिणी काही नसती म्हटली. असू दे मैत्रिणीच्या जागेवर ठेव आणि माझा संसार माझ्या जागेवर. बरोबर आहे की नाही? बरोबर. म्हणू नको. आणि पिऊन झालं का मला सांग कसं काय झालं बरं का? हा, हा? नक्की. मी दुकानात थांबतो. हा? चालेल. चल येऊ का? हा चल. पारे अय पारे इथं कधी आवाज मारा. पहिल्या आवाज मध्ये कधीच वाहू देणार नाही. झोपलेलीच होती ना तू. काय झालं? ये धर तुझ्यासाठी ना हाटीलून मस्त पैकी सूप आणलंय. तुला लय आवडत ना? पाया सूप? हा पाया सूप. अयो कुठं दिवस उगवला का मावळला? ए मावळलं नाही तुझ्यासाठी ना मी लय आवडीने आणलंय तिकून बनवून. त्या मॅनेजरला सांगितलं मस्त बनव म्हणलं सूप. नाद नको करू माझ्या बायकोला तुझं सूप आवडलंच पाहिजे. अयो, नवरा असा तर असा हा ना? माझ्या मनाचं आज आणलं. अयो गरमच दिसतंय. हा चल चल चला खा. आपण दोघं जण खाऊ. कोण नाही तूच खा. मी खाऊन आलो तिकून मस्त पैकी. आ? हा. म्हणजे माझ्यासाठी आणलंय. अगं बाई, माझा नवरा हेच कुणाचं आज लयच प्रेम चाललंय. बरं चालतंय मी म्हणजे काय आजच करतो काय प्रेम? ये तर मा काय करीत नव्हतं काय? अहो करता मला माहिती पण असं सरप्राईज दिलं ना आज तुम्ही मला. तसं ते गार होईन परत माझी यायची नाही तुला खायला. ए डबा घेऊन यायची काय गरज होती? संध्याकाळी येणारच होतो ना मी. आवडलं ना सूप? काय आवडलं ना? आहे का त्या डब्यामध्ये काही? रिकामा तो डब्बा. ए का असं काय बोलती? म्हणजे माझ्या हाताने मी सूप भरून आणले आणि तुला दिले आणि तू म्हणते काय मोका रिकामा होता डबा? मला एक सांगा, मी एवढी हलकट आहे का? तुम्ही हाताने भरून आला आणि मी तुम्हाला नाही म्हणन. जरा बघा एकदा तो डबा रिकामाच आहे म्हणून. असं कसं काय होईल? म्हणजे का मी खाल्लं? आम्हाला कधी खायला भेटत नाही काय? रिकामा डबा घेऊन आले. हे डबा नाही त्यो असा लांबुळका डबा होता. तुमच्या पिशवीतला हाच डबा आहे आणि याच्यामुळे तुम्ही मला आणून दिला. काय मला येड लागलं काय? माझ्या हाताने डबा ठेवला मी पिशवीमध्ये आणि तू म्हणते हा डबा होता. हा डबा नाही माझा. हे बघा शामराव, तुम्हाला जर द्यायचं नव्हतं ना तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं बाई मी आणणार नाही. पण याशी मस्करी करायची नाही हा माझ्यासोबत. मला माझा नवरा किती वेळेस म्हणतो पैसे घेऊन ये, तरी मी आणायला जात नाही. पण जायचं जीवावर येतं म्हणून. उगा तुम्ही घेऊन येता म्हणून तुम्हाला सांगितलं मी घेऊन या असं. अगं सुगंधा पण मी खरंच घेऊन आलो. हो तुम्ही ना मला बोलायलाच नका लो. तुम्ही सगळं मूड खराब केलाय. घाणी तो ऐक अरे डबा कोणाचा? तो तर घेऊन जाय. आईला वैताग झालाय करून. अरे पण डबा कुठं गेला? श्यामराव, अयो हा तर श्यामभाऊजीचा डबा आहे. अरे देवा, हा ह्यांनी काल ना घाई गडबडीत आणलेलंच असन. आता ह्यांना द्यायला जावं लागल. काय तरी कर. ओ दिगू भाऊजी, इकडे कुठं चाललाय? दुकानावर चाललो होतं. श्यामभाऊजीच्या? हा बरं झालं. एवढं त्यांना डबा द्या ना. चाललाय तुम्ही तर. म्हणजे आता डबे व्हायचे आम्ही. अहो चाललाय म्हणून म्हणलं. मी त्यांच्याकडेच निघाले होते. काय बांधले पण डबा? काय नाही हो, त्यांनी मला पाया सूप आणलं होतं. मग ते डबा बहुतेक त्यांच्या डब्यात आणला असन. मग द्यायचं विसरले. मग जाऊन मी कुठं देऊ? तुम्ही चाललंय तर तेवढं द्या ना. बरोबर चालतं. हा आठवणीनं द्या. त्यांना म्हणावं की जालूच्या बायकोने डबा दिलाय म्हणून. बरोबर चालतं. हा आठवणीनं द्या, नाही तर ते माझ्या नावाने खडे फोडतील. हा ओ श्यामराव, ये जरा तुमचा डबा. काय डबे व्हायला ठेवलाय वा आम्हाला येते काय हो? तुमचाच आहे. महा डबा? हा हा
अक्कल आहे का तुला बरे काय? भामट्या अरे खायचं तर मागून माग घ्यायचं ना माझ्याकडून हा डबा कशाला बदलला रे तुला काही अक्कल आहे का ती सुगंध देऊन किती बडबड करून गेली मी अरे बाळा तिच्या हाताला लागलं म्हणून तिच्यासाठी मी सूप दिलं होतं आणि तू डखळेवणी खुशाल डबा बदली केलास हा अरे केला तरी का कुठं नाही येतो अहो, कोणता डबा कोणतं सूप कोणता हात मोडला मला काय माहिती ज्यालाच बायतून दिला ते डबा ते म्हणे शामराल डबा नेऊन त्या दुकानात चालले तर झाल्याची बायकोनी तुला डबा दिला हा तू चल बरं माझ्या सुगंधाकडे पाहिला आता तर नसतं आणि का बायतून देत नाही हे सांगायचं त्या सुगंधाला चल चल लवकर रुपावहिनी बाहेर या हो रुपावहिनी बाहेर आण लवकर हो बाई तिघ जण काय आलाय तुम्ही ह्यो डबा तुम्ही डिग्याला दिला हा तुमच्याकडे कसं काय आला ह्यो डबा कस काय आलं म्हणजे माझ्या नवऱ्याने मला त्याच्यामध्ये पाया सूप आणला होता हॉटेल मधून. म्हणजे तुम्ही माझ्या ऐवजी त्या चालवलं दिलं होतं की पाया सूप कसं देईन मी सुगंधा मला सांग बरं त्याला मी मग त्याच्या घरी डबा आला कस काय कस काय आला ही तर म्हणते हटलो तो कुठे झाल्या बाहेर ये लवकर ओ ते नाहीत घरात आणि वरडाय काय झालंय माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी आणला जळतं का काय तुम्ही भामटे लोक आहे भामटे ए बाई! चोरून सूप घेतलं तुझ्यासाठी कुठून आणणार आहे ते सांग मला पहिले कुठून म्हणजे हॉटेलातून का आमच्याकडे पैसे नाहीत का ए बाई त्या बाईने का बाबाने कधी हॉटेलमधून आणा या बाबाला डबा आहे तो घरचा आणि काय हो माझ्या नवऱ्याला भामटा म्हणता तुम्हीच भामटे आजचा आण. भामटा आणि चोर येतो अनावरा हा. हे सूप आहे ना हिच्या हाताला लागले म्हणून मी माझ्या हाताने घरून करून आणलं आणि हिला दिलं तो ह्या नवऱ्याने कुठंतरी काय केला कांड काय माहिती थांबा. डबा तुमच्या घरी आला येऊ तुम्ही लय बोलू नका चला माझ्या नवऱ्याकडे चल, माझ्या चल, नवरा चल. तिथं काम चल तुझ्या करतोय. नवऱ्याकडे. भामटान घाबरतो बिमटान काय काय हो आम्ही? बोलायला हा, चल, हा, चल, चल चल. बघू की चल ठीक आहे तू हा, पण चल चला. हा. पाहिलं का इथं दात कोरीत बसलाय अरे भामट्या खुशाल सूप चोरून प्यालास लाज वाटते का तुला ए दात चोर करू नको तो काय करू मग काय करू डफळेल म्हणजे? नाही तो कोण ओ, मला हे सांगा तुम्ही सूप हॉटेलमधनं आणलेलं का नाही मला हा तुला काय थांब तू 2 मिनिटं मला एवढं खोटं बोलतो का काय हा मस्त मला मागा आणला माझ्या बायकोचा फोन आला माग चुरू चुरू पाय चाललाय मी काय एवढा दाखल होतो का तुम्ही मटण खायला अहो, होय? आजपर्यंत मी कधी खायला बसले मला पोटभर खाऊ दिला का त्यात वाटेला राहत तुम्ही म्हणून केलं मी ते अरे पण मी माझ्या पैशाने घेऊन आलो करून आणलं बिचारीला लागलं म्हणून आणि खुशाल तू डल्ला मारला त्याच्यावरती काही वाटत का तुला ए, जाल्याला चोरून जर असं केलं ना मग जाल्या डल्लाच मारित असतो भाऊ मला जाऊन आणलं पण तुम्ही अरे तू डबा आणला ना मला वाटलं तोच डबा लंपास केला म्हणून तुला आणलं होय तू घरी चल पण मला एक सांगा हा डबा डोक्याला तुमच्याकडे कस काय आला कस काय आला म्हणजे श्याम्याने तुझ्या तिथं वाट्यावर मांडला का मी आजूत हा डबक्याला हा, तू घरात नव्हती मी आवाज दिला आणि माग तुला पाहायला आलो तर डबा पोर्च मध्येच मांडलेला होता त्या टायमाला ज्या दुश्मनाने डाव साधला वाला, काय सूप होतं हा ते बरं अरे, लागलं कसं लागलं तुला मस्त असं खाल्लं ना? वाटायला लागलं अजून खाऊ यांना असं ना खायला न मिळाल्या आणि करताय दोघं जण म्हणून यांच्यापासून चोरूनच खावं लागतं दरवेळी बघितलं ना अ, मी किती चोरून प्रेमाने घेऊन खायचं. आलो चालले मी होतो. घरी आणि अगं, काय? ऐक ना, सुगू आहे बघितलं का नाराज झाली तुमच्यामुळे अरे तुम्ही दोघं आहे ना खरंच नवरा बायको म्हणजे ना ह्या गावाला लागलेली कीड एक अरे म्हणायचं मला मी आणून दिलं असतं ना तुला चोरायची काय गरज होती रे आता कशी बोलून गेली ती पाहिलं ना तू बडबड करून तुम्ही कोण बंद झाले तुमची थोबाड आता होय रे हा आता कोण बोला ना अरे ह्याच्या पैसे बोलण्यापेक्षा ह्याच्या बायको पैसे जाऊन आपण तोंड खोलू ए, म्हणजे? चला सुरेखा वहिनीकडे हा. तिचा काय संबंध आहे काय संबंध आहे म्हणजे हे आणलेलं सूप वहिनीकून बनवून कुठं श्याम पार्सल होतंय हे आपण वहिनीला टिप देतो आता आम्ही असं ना करू तुम्ही माझा संसार कशाला मोडीदार रे एक तर प्याला ते प्याला सूप आणि पुन्हा आता कळ लावायला चालले का मग आता पारीने खाल्लंय या जाल्याला भेटलेलं नाही सूप आता अजून एक डबा मस्तपैकी बनवून आणू त्या बायकून ए भाऊ मी आहे ना तुला एक नाही 2 डबे देतो दोघं पोट भरून खा पण काय सुरेखाकडे जाऊ नको ए भाऊ हात जोडतो आतापर्यंत तुम्हाला. लय टम 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 भामटान चोर लय काय काय सुचत होत आता कशी लगेच नांगी जिरली हा. जा जावा. पटक्यात घेऊन ये वहिनीकून चल चल पारे आणि घरी पोच करा हा घरी जर पोच नाही न केलं तर मग आलोच घरात आम्ही गेल्यावर दारात कळेल. सांगायला चल. चलो हा हिला बरी पिढा केली का आता डोक्याला